15 ऑगस्टला सगळे तिरंगा वगैरे घेऊन मग ते निघतात. अ, बाहेर स्कूटरवर लावतात, मोटरसायकल लावतात, सायकलवर लावतात, शर्ट घालतात. मग आपण देशभक्त झालो का? अजिबात नाही. कोणीतरी एखादा राजकीय नेता येतो. तो म्हणतो घर घर तिरंगा अभियान. हम्म. मग सगळ्यांनी तिरंगा लावायचा. ज्यांनी तिरंगा लावला नाही तो देशद्रोही. असं असते का? हे चुकीचं आहे ना हे. म्हणजे एक झेंडा लावल्यामुळे देशभक्त आणि देशद्रोही अशी जर तुम्ही सोपी आयडिया काढत असाल काहीतरी, तर त्याच्यामधून विष पेरलं जात आहे. हम्म. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर मान्य केलं, तर कोणाला झेंडा लावायचा असेल, कोणाला लावायचं नसेल. एखाद्या वेळेस झेंडा न लावणारा खूप जास्त देशभक्त असेल. पण मग झेंडा लावलेलं घर म्हणजे देशभक्ताचं आहे, असं जे काही प्रसारित केलं लेबल जातंय, लावलं जातं. तो अत्यंत खुनशी राजकीय प्रकार आहे. आणि मग मला याच्याबद्दलचा राग आहे. एखादा आता मी नेहमी उदाहरण देतो, की मी हिंदू आहे. बरोबर. मी झोपून राहीन 15 ऑगस्टला. हम्म. मी नाही जाणार झेंडावंदन. हम्म. पण मी हिंदूच असल्यामुळे मी देशभक्तच आहे. मी झोपलो तरी चालते. हां? पण मुसलमान असेल एखादा, तर त्याला तुम्ही कंपल्सरी करून टाकलं ना, की त्याला एक सोशल मीडियावर, Facebookवर, Twitterवर कुठेतरी एक फोटो पोस्ट केला पाहिजे, भारत देश मेरा है असं वगैरे. हम्म. काय केलंय तुम्ही देशाचं? अशा पद्धतीने माणसांमध्ये एखाद्या फक्त झेंड्यावरून भेद निर्माण केला गेला असेल, हम्म. तर आपण हे समजलं पाहिजे, की या कलुषित वातावरणामध्ये सामाजिक न्यायाची लढाई किती कठीण आहे.